discuss about the last point of this chapter, which is spontaneous process. Spontaneous process. बघा लास्ट लेक्चर जे होतं आपलं 7th लेक्चर थोडं डिस्कनेक्ट झालं होतं. त्या केसमध्ये आपण आपण केमिकल रिएक्शन बघत होतो. टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन मध्ये बेसिकली कंबशन वर होतो, राईट. वेगवेगळ्या कंबशन प्रोसेस. आता त्यानंतर कंबशन नंतर फक्त एक बॉन्ड एन्थाल्पी हा पॉइंट आहे. तर मी तो आता मिस करतोय ह्या पर्टिक्युलर लेक्चर मध्ये. ठीक आहे सर, आता तो मिस का करतोय? कॉज तो मी क्वेश्चन म्हणून करून घेतो, क्वेश्चन म्हणून कव्हर करून घेतो. आजच्या लेक्चर मध्ये म्हटलं पहिली थेरी संपवून टाकू, थोडासाच पार्ट आहे चॅप्टरचा, तर तो एक संपवून टाकू आणि मग देन आपण ह्याच्यावर येऊया, प्रॉब्लेम्स वर येऊया आणि मग प्रॉब्लेम्स मधून ती बॉन्ड एन्थाल्पी करून टाकू. ठीक आहे. सो असं नाही की मी तो स्किप करतोय पॉइंट, जस्ट दॅट नंतर साठी ठेवतोय. ऑल राईट. सो विल स्टार्ट विथ द टाइप्स ऑफ प्रोसेस. अगेन एक प्रोसेस आहे स्पॉन्टेनियस प्रोसेस. बघा ऑलरेडी आपण डिफरंट टाइप्स बघितले होते. We have already studied isoporic, isobaric, isothermal, then reversible, irreversible, adiabatic. If you remember all this, ठीक आहे, मी एकदा क्विकली रिवाइज करतो त्या प्रोसेस. आयसोथर्मल ऍज इन डेल्टा टी इक्वल टू 0 होता तिथे. ठीक आहे, डेल्टा टी इक्वल टू 0 आहे, सो डेल्टा यू इक्वल टू पण 0 होता. देन देर वॉज आयसोबारिक. आयसोबारिक मध्ये डेल्टा पी वॉज इक्वल टू 0. आयसोपोरिक मध्ये डेल्टा व्ही वॉज इक्वल टू 0. एडियाबेटिक मध्ये क्यू इक्वल टू 0. ओके. देन वी हॅव स्टडीड अबाउट रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेसेस. रिव्हर्सिबल ऍज इन एकदम छोटे चेंजेस असतात त्या प्रोसेसेस मध्ये, आणि जे काही आपण स्मॉल चेंजेस करतोय, ज्याला आपण नाव यूज केलं होतं बेसिकली इन्फिनिटेसिमली स्मॉल चेंजेस. थोडासा डिफिकल्ट वर्ड आहे, बट इन्फिनिटेसिमली ऍज इन व्हेरी स्मॉल चेंजेस. तर खूप छोटे चेंजेस जेव्हा असतात तर त्या केसमध्ये वी कॅन रिव्हर्स दोज प्रोसेसेस, दोज आर रिव्हर्सिबल. आणि अशा प्रोसेसच्या बॅक टू द ओरिजिन येऊ नाही शकत, दोज आर इरिव्हर्सिबल प्रोसेस. ठीक आहे. तर इथे आपण आता स्पॉन्टेनियस प्रोसेस बद्दल डिस्कस करणार आहोत. नाउ व्हॉट इज स्पॉन्टेनियस, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस बघा रे, त्याबद्दल डिस्कस करू. तर स्पॉन्टेनियसचा मिनिंग बघा काय बघतो. स्पॉन्टेनियस हा वर्ड आहे ना, बऱ्याचदा आपण युज करतो. लाईक एखादी आपण गोष्ट, एखादा प्लॅन केला तर वी से की अरे स्पॉन्टेनियसली प्लॅन बनला आणि मग करून टाकला आपण. तर स्पॉन्टेनियस म्हणजे काय असतं? स्पॉन्टेनियस म्हणजे असं आपोआप अचानक झालेलं, अचानक भयानक असं काहीतरी कन्सेप्ट असतात ना, तर त्या टाइप मध्ये की अचानक झालेली गोष्ट. अचानक झालेली एक्झॅक्टली इथे नाही युज होणार, बट इथे आपण काय म्हणू तर स्पॉन्टेनियस प्रोसेस काय आहेत, तर ज्या अशा प्रोसेस ज्या स्वतःहून होत आहेत. ठीक आहे, स्वतःहून होत आहेत ऍज इन ऑन इट्स ओन. रिएक्शन्स और प्रोसेसेस, रिएक्शन्स taking place on its own. Such reactions are generally or are termed as spontaneous reactions. Reaction taking place on its own म्हणजे स्वतःच्या स्वतः होत आहेत, त्याला एक काही नो नीड ऑफ एनी एक्सटर्नल एड असं मी यूज करतो. नो नीड ऑफ एक्सटर्नल एड म्हणजे की एक्सटर्नली तुम्हाला काही हेल्प करायची गरज नाही. एड ऍज इन बघा ना, फर्स्ट एड मध्ये यूज करतो. एड और हेल्प और सपोर्ट और एनर्जी. तर बेसिकली यू डोंट हॅव टू डू एनिथिंग. त्या रिएक्शन स्वतःच्या स्वतः होणार आहे. ओके. आणि ह्या जनरली कोणत्या रिएक्शन्स असतात, तर अशा रिएक्शन्स ज्या एनर्जी रिलीज करणाऱ्या आहेत. एनर्जी रिलीज करणाऱ्या आहेत. बघा, तर से फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल घेतो की असं इमॅजिन करा आपल्याकडे ही एक हाईट आहे सर्टन, इथून हा असा एक स्लोप आहे आणि मग इथे परत ही अशी हाईट निर्माण होते. आता इमॅजिन करा की आपण इथे पाणी टाकतोय. ठीक आहे, वी आर ऍडिंग H2O हिअर. तर ह्या H2O ची टेंडन्सी काय असणार आहे? ह्या H2O ची टेंडन्सी असणार आहे टू फ्लो हिअर. ठीक आहे, हे असं फ्लो करायला बघेल. आता ही जी प्रोसेस होती ना रे, इथून इथे जी काही प्रोसेस होती, ही प्रोसेस काय झाली,
This is your spontaneous process. This is your spontaneous process from high to low. High to low. जो काही वॉटरचा फ्लो आहे ना, दॅट इज युअर स्पॉन्टेनियस. त्याला अरे काही गरज नाहीये ना. त्याच्यासाठी देर इज नो नीड की तुम्ही काही एक्सटर्नली हेल्प प्रोव्हाइड करावी. काहीच गरज नाहीये. बट तेच तुमच्या घरावरती बघा, घराला आपल्या वरती आपण एक टाकी वगैरे बसवतो, वॉटर टँक फिट करतो. तर आता तसं काही वॉटर टँक वगैरे आपण समजा ऍडजस्ट केला आणि आपल्याला फ्रॉम लो हाईट टू हाय हाईट घेऊन जायचं, तर तिथे बघा वॉटर पंप लावावा लागतो. ते स्वतःहून नाही जाणार आहे पाणी, तिथे आपल्याला वॉटर पंप सप्लाय करावा लागतो. मग जे काही वॉटर पंप सप्लाय करतोय आपण, तर हे एक्सटर्नल एड झाली. आणि वेन एव्हर वी सप्लाय एक्सटर्नली समथिंग लाईक एक्सटर्नल हेल्प प्रोव्हाइड करतोय, तर ती झाली आपली नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. दॅट इज युअर नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, सो होपफुली तुमच्या आता लक्षात येत असेल की स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस काय. आपण अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. लेट्स से वी हॅव चला माझ्या समोरच इथे मी आज ना जरा एक गरम दूध हळद घेतलंय. घसा एवढा नीट नाहीये, तर आता मी इथे बाजूला दूध हळद ठेवून दिलेलं आहे. गरम मस्तपैकी ते मिल्क आहे, लेट्स से अराउंड 70-80 डिग्री सेल्सिअसला ठेवलंय. ओके, आता मी ठेवलं इथे. बट जर मी आता हे असंच ठेवून दिलं ना, तर ते हळूहळू काय होणार आहे, हळूहळू आहे ना ते अराउंड रूम टेम्परेचर जे मे बी आता असेल 25-30 डिग्री सेल्सिअस, तर ह्या टेम्परेचरला ते येणार आहे. 70-80 डिग्री सेल्सिअसचं जे काही मिल्क आहे ते ऑटोमॅटिकली स्वतःहून 25-30 डिग्री सेल्सिअसला येत आहे. तर ही काय झाली, ही सिच्युएशन काय झाली, ही बनली माझी स्पॉन्टॅनियस प्रोसेस. स्पॉन्टॅनियस प्रोसेस, करेक्ट. बघा लक्षात येत आहे का तुमच्या. बघा माझ्यासमोर आता मी डिफरंट तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो, लगेच लक्षात येईल. आता हेच मिल्क मला 25-30 म्हणजे आता नॉर्मली ते होतं फ्रीज मध्ये, ठीक आहे. इनिशियली ते फ्रीज मध्ये होतं, ते होतं अराउंड लेट्स से 0 डिग्री सेल्सिअस टू 5 डिग्री सेल्सिअसला. ओके, आता इथून मी काय केलं, मी त्याला गरम केलं. मला गरम पाहिजे होतं, मी त्याला गरम केलं आणि तिथून मी त्याला 70-80ला घेऊन गेलो. पण आता हे घेऊन जाताना मला काय करावं लागलं रे, हे घेऊन जाताना मला तिथे आय हॅड टू यूज व्हॉट वी से गॅस यूज करावा लागला, लाईक एक्सटर्नल एनर्जी यूज करावी लागली. सो एक्सटर्नल हेल्प नीड झाली, एक्सटर्नल हेल्प आली, सो ही बनली नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, मी लॅपटॉपचं सांगतो त्याला. लॅपटॉप आहे आपला, लॅपटॉप, ठीक आहे. माझ्यासमोर लॅपटॉप आहे आता. तो बघा, तो आता आहे ना अराउंड 27% चार्जिंग, ठीक आहे. 27% चार्जिंगवर. आता विथ टाइम काय होणार आहे, विथ टाइम मी तर काही एक्सटर्नली काही करत नाहीये त्याला, मी तसाच ठेवून दिला तो लॅपटॉप, काहीच नाही केलं. म्हणजे आता लेक्चर आपण बंद केलं, बंद करत नाहीये, तर तो तसाच ठेवून दिला, तर तो काय होणार आहे, तो ऑटोमॅटिकली कुठेतरी 0% जाऊन जाईल आणि बंद पडेल. तर हे होताना काही एक्सटर्नली काहीच नाही केलंय, पण तो स्वतःहून होतोय. तर ही झाली स्पॉन्टेनियस प्रोसेस. दिस इज युअर स्पॉन्टेनियस प्रोसेस. बट तेच मला आता 27ला आहे, मला 27चा 100ला घेऊन जायचंय, 27चा 100ला घेऊन जायचंय. तर ह्या केसमध्ये मला काय करावं लागेल, मला चार्जिंग करावं लागेल, करेक्ट. सो ही एक्सटर्नल हेल्प झाली म्हणजे ती झाली नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस. पण होपफुली तुमच्या आता लक्षात येत असेल की स्पॉन्टेनियस प्रोसेस आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे मी काय सांगतोय. तर स्पॉन्टेनियस प्रोसेस इन टर्म्स ऑफ डेफिनेशन जर बघितलं तर त्याची डेफिनेशन काय असते, द प्रोसेस दॅट हॅव नॅचरल टेंडन्सी टू ऑकर. बघा डेफिनेशन सांगतो मी, द प्रोसेस that have natural tendency to occur. बघा ती स्वतःहून होतीये, त्या प्रोसेसला आपल्याला एक्सटर्नली काही हेल्प करावी लागत नाहीये, त्याची स्वतःची लाईक त्या प्रोसेसची टेंडन्सी आहे टू एक्सप्रेस सच प्रोसेसेस
are called as your spontaneous processes. Okay, such processes are termed as spontaneous processes. Okay. Now, जर आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस बद्दल एनर्जीच्या टर्म्स मध्ये डिस्कस केलं, बघा मी एनर्जीच्या टर्म्स मध्ये जर बोलतोय ना तर एनर्जेटिकली प्रोसेस ह्या दोन टाईपच्या असतात. ऑलरेडी वी नो. इफ वी से एनर्जी, तर एनर्जीच्या टर्म्स मध्ये एकतर प्रोसेस असेल एक्झोथर्मिक ऑर एल्स एंडोथर्मिक. करेक्ट. प्रोसेस ह्या दोन टाईपच्याच आहेत, एकतर एक्झोथर्मिक असणार आहे नाहीतर एंडोथर्मिक असणार आहे. एक्झोथर्मिक म्हणजे काय असतं की ज्याच्यामध्ये एक्झोथर्मिक प्रोसेस मध्ये आपण काय करतोय तर एनर्जी जी आहे ती रिलीज होते. इथे एनर्जी रिलीज होते, whereas एंडोथर्मिक मध्ये एनर्जीचा गेन होतो. there is gain of energy. करेक्ट. नाउ स्पॉन्टॅनिटी आणि एनर्जी ह्याचा जर आपण थोडासा विचार केला तर spontaneous reactions takes place in direction in which energy is released. असं म्हणू शकतो. Spontaneous process takes place in direction where energy is released, as in exothermic are generally spontaneous. If we say exothermic are spontaneous, the situation काय सांगते आपल्याला तर endothermic will be non-spontaneous. Right? That is a general tendency I'm telling you. ठीक आहे. नाहीतर माणसं काय चुकीचं सांगताय, चुकीचंच आहे थोडंसं, ऑलरेडी सांगतो. बघा ही मी जनरल टेंडन्सी सांगतो. But if you observe the simplest example, बघा if I take ice, बघा ice जे आहे तर आईस जो असतो तो 0 डिग्री सेल्सिअसला असतो. ह्याला जर मी घेतला ना तर आईस जो आहे तो स्पॉन्टेनियसली विदाउट एनी एक्सटर्नल हेल्प, आईस एक्सटर्नल हेल्प प्रोव्हाइड नाही करत आहे आपण. आईस काय करणार आहे, इट इज गोइंग टू फॉर्म वॉटर. आईस काय करतोय, वॉटर बनवतोय विदाउट एनी एक्सटर्नल हेल्प. आणि ही जर बघितली आपण तर एंडोथर्मिक प्रोसेस आहे. आईस तर एनर्जी ऍब्सॉर्ब करतोय, endothermic process, but still it is spontaneous. आत्ताच तुम्ही म्हणलात एक्झोथर्मिक स्पॉन्टेनियस, एंडोथर्मिक नॉन स्पॉन्टेनियस. तर आय विल अगेन रिपीट. तर हे मी जनरल टेंडन्सी सांगत होतो की एक्झोथर्मिक त्या जनरली स्पॉन्टेनियस असतात आणि एंडोथर्मिक त्या कॅन, लाईक इफ वी सेड ही स्टेटमेंट, आपण जर हे स्टेटमेंट बोलतोय त्यानुसार आपल्या endothermic should become non-spontaneous. Okay, हे जनरल स्टेटमेंट होतं. पण त्याला मी इमिजिएटली एक्सेप्शन दिलं की आईस जे आहे ते वॉटर मध्ये कन्वर्ट होताना दॅट इज अवर endothermic process, but though it is endothermic, still it is spontaneous process. Now to understand this anomaly असेल काहीतरी डिफरंट आले ना रे. बघा मी जस्ट असं म्हणत होतो की एक्झो म्हटलं की दॅट शुड बी स्पॉन्टेनियस आणि एंडो म्हटलं की दॅट शुड बी नॉन स्पॉन्टेनियस. बट राईट नाउ वी टूक एक्झाम्पल ऑफ आईस टू वॉटर which is basically endothermic, but still it is spontaneous process. We can have another example that you can observe as well. See, NaCl as in salt, टेबल सॉल्ट असतं ना आपलं, टेबल सॉल्ट घ्या आणि ते पाण्यामध्ये ऍड करा आणि काहीच करू नका, यू डू नथिंग, काहीच करू नका, थोडीशी क्वांटिटी ऍड करा. एक सम टाइम मध्ये ऑटोमॅटिकली दॅट सॉल्ट विल गेट डिझॉल्व. सॉल्ट जे आहे ना ते डिझॉल्व होणार आहे आणि दिस सॉल्ट का और आयोनिक कंपाउंड का डिझॉल्यूशन प्रोसेस जी काही असते ना, सॉल्ट और आयोनिक कंपाउंड ची डिझॉल्यूशन प्रोसेस, दॅट इज ऍक्च्युअली एंडोथर्मिक.
but though it is endothermic, still it is taking place spontaneously. ती आहे endothermic process, but तरी पण ती spontaneously वर्क करते. तर बघा आपल्याकडे दोन एक्झाम्पल आले जे की प्रोसेसेस आहेत तर एंडोथर्मिक, ज्या की असायला पाहिजे होत्या नॉन स्पॉन्टेनियस, बट स्टील दोज आर स्पॉन्टेनियस प्रोसेस. दोज आर अवर स्पॉन्टेनियस प्रोसेस. नाउ टू अंडरस्टँड दिस, आता हे जे काही स्पॉन्टॅनिटी आहे ते एनर्जीच्या टर्म्स मध्ये तर सांगताच येत नाहीये. आपण जे काही बघतोय आता, तर त्याच्यावर मी असं म्हणू शकतो की एन्थाल्पी जी आहे, एन्थाल्पी alone cannot decide enthalpy alone cannot decide spontaneity. ठीक आहे, स्पॉन्टॅनिटी. आणि स्पॉन्टॅनिटी ही खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे की एखादी रिएक्शन स्वतःहून होणार आहे की नाही होणार आहे हे समजणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो सिन्स our enthalpy cannot tell us about the spontaneity, we get another term ज्याला म्हणतो आपण entropy. Entropy which is denoted by S. बघा एंट्रॉपी इन सिम्पलेस्ट वर्ड सांगतो एंट्रॉपी काय असते, तर दिस इज बेसिकली द डिसऑर्डर और रॅन्डमनेस. बघा मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल देऊन सांगतो, तुम्हाला पटकन समजून जाईल एंट्रॉपी काय आहे ते. इमॅजिन करा, सिम्पली इमॅजिन करा की तुम्ही एका क्लासमध्ये बसलाय. ठीक आहे, क्लासमध्ये बसलोय आपण, ऑफलाईन क्लास चाललाय आपला. तर आपली नॉर्मल टेंडन्सी काय असणार रे? आपली नॉर्मल टेंडन्सी काय असणार? जे कोणते स्टुडंट बसले असतील आपल्याकडे, जे कोणी स्टुडंट बसले असतील त्यांची नॉर्मल टेंडन्सी काय असेल की आता सर आहेत समजा, म्हणजे मी आता समजा तिथे आहे तुमच्या बरोबर, त्या केसमध्ये यू हॅव नो अदर ऑप्शन बट टू स्टे क्वाइट. करेक्ट, तुम्हाला शांत बसावंच लागणार, देयर इज नो अदर ऑप्शन. आता बघा, आता तुम्ही घरी आहात, तुम्ही काही पण करू शकता. मी इकडे सांगतोय त्याचा काही जास्त फरक पडणार नाही तुम्हाला. तुम्ही निवांत मजा करू शकता, जे की आता बरेच जण एक्सपिरियन्स करत पण असतील. मे बी झोपी पण गेली असेल काही जण की येस ऑर नो. तर असं होऊच शकतं की तुम्ही आता काही तुमच्यामध्ये एक ऑर्डर नाही आहे, बट इमॅजिन करा की आपण क्लासरूम मध्ये बसलोय, तर देर इज कंपल्शन की तिथे तुम्हाला त्या ऑर्डर पॅटर्न मध्येच बसायचंय. करेक्ट, त्या ऑर्डर पॅटर्न मध्येच बसायचंय. जो काही ऑर्डर पॅटर्न असेल आपला, ती ऑर्डर पॅटर्न तुम्हाला फॉलो करायची असेल. ओके, आणि ही जी ऑर्डर पॅटर्न आहे बघा, ही जी ऑर्डर पॅटर्न आहे ना, ह्यालाच म्हणतोय आपण रॅन्डम. दिस इज युअर ऑर्डर पॅटर्न. बट हे कधी असेल नाही बघा, ही कधी असेल जेव्हा मी इथे प्रेझेंट आहे, मी इथे प्रेझेंट आहे, तेव्हा तुम्ही एक ऑर्डर पॅटर्न द्याल. बट ऍज सुन ऍज आय लिव्ह द क्लास, मी निघून गेलो, मी क्लास मधून निघून गेलो, द मोमेंट आय लिव्ह द क्लास, तुमची फर्स्ट टेंडन्सी काय बनते? फर्स्ट टेंडन्सी काय बनणार? टू टॉक विथ समवन हु इज सिटिंग विथ यू. राईट, तुमच्या बरोबर जो काही बसला असेल त्याच्याशी बोलाल, तुमच्या मागे जो बसलाय त्याच्याशी बोलाल, एक 2-3 बेंच सोडून कोणतरी तुमचा फ्रेंड असेल तर तुम्ही त्याच्या इथे जाल आणि बोलाल. करेक्ट, आपण काय करतो, आपण रॅन्डमली कोण पण कुठे पण जाऊन बोलायला चालू करतो. राईट, दिस बिकम्स अवर नॉर्मल टेंडन्सी. कोणी पण कुठे पण गेलंय, क्लासच्या बाहेर पण जातील, कोण कुठे जाईल, वी हॅव नो आयडिया. कसे पण हे रॅन्डमली अरेंज होणार आहेत. ओके, हे कधी? जेव्हा एक्सटर्नली कोणीच प्रेझेंट नाहीये, एक्सटर्नली कोणी प्रेझेंट नाहीये, एक्सटर्नल एड काढून टाकले. बघा, ही होती एक टीचर जो आहे ना, दॅट इज युअर क्लास का एक्सटर्नल एड, एक्सटर्नल हेल्प. ऍज सुन एज वी रिमूव्ह दॅट एक्सटर्नल हेल्प, आपल्यामध्ये काय येतं? आपल्यामध्ये रॅन्डमनेस येतो. आपण रॅन्डमली इकडे तिकडे जाऊ लागतो. तर जो काही हा रॅन्डमनेस आहे आपल्यामधला, डिसऑर्डर आहे आपल्यामधली, that disorder, that randomness is termed as entropy. Now for chemical reaction as well, chemical reactions have natural tendency to undergo disorder.
undergo disorder. Okay, so that also becomes the reason behind spontaneity. That also becomes reason behind spontaneity. बघा पहिली तर होपफुली तुम्हाला एंट्रॉपी ही कन्सेप्ट समजली असेल. एंट्रॉपी कन्सेप्ट समजली असेल तर आता स्पॉन्टेनिटी पटकन समजेल. एंट्रॉपी ॲज इन काय सांगितलं ते जर लक्षात आलं असेल तर नक्कीच क्लिअर होईल. एक्झाम्पल जे काही आता आपण स्टडी केलं ना त्यांच्या टर्म्स मध्ये बघू दोघांचे एक्झाम्पल. सी आईस जो आहे इट इज अ क्रिस्टलाइन सबस्टन्स, सॉलिड स्टेट आहे, सॉलिड आहे. ठीक आहे, क्रिस्टलाइन आहे. क्रिस्टलाइन आहे ॲज इन व्हॉट क्रिस्टलाइन मध्ये बघितलं होतं तर दॅट इज दे आर हॅव्हिंग रेग्युलर अरेंजमेंट. Regular arrangement as in what they have less disorder. ठीक है. Same way if we talk about NaCl it is also crystalline solid, ionic solid आहे तो crystalline solid. Again same, no disorder. ठीक है, order arrangement आहे, regular arrangement आहे. So basically जेव्हा ते सॉलिड स्टेट मध्ये आहेत आपले सबस्टन्स तेव्हा एकदम रेग्युलरली अरेंज झाले. बट ऍज सून ऍज आईस गेट्स कन्वर्टेड इन वॉटर, तर वॉटर आहे आपलं लिक्विड आणि लिक्विड असतो हॅव्हिंग नो फिक्स शेप. तर इफ यू ऑब्झर्व तर बेसिकली इथे काय होतं रे, इथे आपली डिसऑर्डर इन्क्रीज होतीये. सेम वे NaCl ला समजा मी NaCl ऍक्वियस बनवलं तर इथे काय होतं Na+Cl- असे सेपरेट आयन्स बनणार आहेत आणि जे की रॅन्डमली अरेंज असतील. ठीक आहे, आयन्स जे आहेत आयन्स आर रॅन्डमली मुव्हिंग. सो सिन्स आयन्स आहेत रॅन्डमली मूव्ह करतायत सो त्या केसमध्ये इथे काय होतंय, इथे रॅन्डमनेस जो आहे आपला that is increasing. Randomness is increasing or disorder is increasing. Disorder increase होती है म्हणजेच what we can say so there is increase in entropy. So what we can say that when energy is not the sole reason behind your spontaneous process, but with energy there is also another term which defines your spontaneous process and that term is your entropy. Okay? That is entropy, which is basically the randomness or disorder in your system. Okay, होपफुली तुमच्या लक्षात येत असेल की एंट्रॉपी म्हणजे मी काय सांगतोय हे लक्षात आलं असेल. आता जर आपण एंट्रॉपीला मॅथमॅटिकली विचार करायचं ठरवलं तर जो डेल्टा एस असतो, अगेन एंट्रॉपी वी कॅन नॉट मेजर. एस डिफाईन नाही करू शकत आपण. एस मेजरमेंट इज नॉट पॉसिबल. Value not possible, but what we can have? So we can have delta S as in what? Delta S as in your change in entropy. We can have change in entropy का value, but not entropy का exact value. So change in entropy जी काय असणार आहे ना, तर ती कशावर डिपेंड करणार आहे बघा रे. तर whatever amount of heat you are providing, okay, जेवढी amount of heat provide करणार आपण, amount of heat provide होणार तेवढी काय होणार आहे, एंट्रॉपी इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, आणि हे समजून घ्या की कोणत्या टेम्परेचरला प्रोव्हाइड करतोय, इट विल डिसाइड युअर राइज इन एंट्रॉपी अँड दॅट विल बी इन्व्हर्सली रिलेटेड. ऍज इन व्हॉट बघा, वी हॅव let's say we are providing 10 joule of energy. Now 10 joule of energy we are providing at 0 degrees Celsius and
10 joule of energy again we are providing at 100 degree Celsius. ठीक आहे. तर बघा 0 डिग्री सेल्सिअसला आपला जो आईस आहे that is being converted in water. That is being converted in water. ठीक आहे. Whereas इथे 100 डिग्री सेल्सिअसला आपलं वॉटर जे आहे ते गॅस मध्ये कन्वर्ट होतं. तर बघा दोन्ही केसमध्ये रॅन्डमनेस इन्क्रीजच होते. रॅन्डमनेस जो आहे तो इन्क्रीजच होतोय, कारण हायएस्ट रॅन्डमनेस हा गॅस मध्ये असणार आहे, देन वॉटर मध्ये असणार आहे, देन आईस मध्ये असणार आहे. बट जो 10 जूलचा इम्पॅक्ट आहे, 10 जूलचा इम्पॅक्ट जितका आईस मेल्ट करेल, जेवढे अमाऊंट ऑफ आईस मेल्ट होईल त्याच्या कंपॅरिझन मध्ये जे वॉटर कन्वर्ट होणार आहे ते बरंच कमी असणार आहे. ते काय असणार आहे? बरंच कमी असणार आहे. लक्षात येते का? बघा की 0 डिग्री सेल्सिअसला आईस जे वॉटर मध्ये कन्वर्ट होत आहे त्या 10 जूल मुळे, बिकॉज ऑफ 10 जूल जेवढ्या अमाऊंट ऑफ आईस इज गोइंग टू गेट कन्व्हर्टेड इन वॉटर, त्याच्या कंपॅरिझन मध्ये, इन कंपॅरिझन विथ दॅट, वॉटर जे गॅस मध्ये कन्वर्ट होत आहे ते कमी आहे, कंपॅरेटिव्हली कमी आहे. तो आईस टू वॉटर इज कन्व्हर्जन अमाऊंट मध्ये म्हणतोय, अमाऊंट ऑफ आईस टू वॉटर इज लेस दॅन अमाऊंट ऑफ वॉटर टू गॅस. ओके. ऑर एल्स अजून सेम एक्झाम्पलला अजून डिफरंट टेम्परेचरला बघू, मे बी ते पटकन अंडरस्टँड होईल. 0 डिग्री सेल्सिअस, 10 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे. दोन्ही टेम्परेचरला 10 जूलच प्रोव्हाइड करतोय आपण हीट. तर इथून तर आईस वॉटर मध्ये झाला, इथं तर वॉटरच राहणार आहे ना. आता वॉटर मध्ये येस देर विल बी राईज इन एंट्रॉपी, रॅन्डमनेस नक्कीच इन्क्रीज होईल, बट अमाऊंट ऑफ रॅन्डमनेस दॅट बिंग इन्क्रीज विल बी ग्रेटर हिअर, हायर हिअर अँड लोअर हिअर. जो डेल्टा एस असणार आहे ना त्याच्याबद्दल आपण बोलतोय. सो इथे मी काय म्हणू शकतो, डेल्टा एस इज बिंग प्रपोर्शनल टू अमाऊंट ऑफ हीट ट्रान्सफर. So delta S is proportional to Q, and Q reversible mainly. We will say Q reversible. Okay. Amount of heat transfer in reversible manner. चे उलट परत येऊ शकतो. आणि delta S is being inversely proportional to heat transfer at which temperature? Specific temperature. तर इथून आपल्याकडे डेल्टा एस जो आहे ना तो क्वांटिटेटिव्हली असा बनतो, Q reversible upon Q reversible upon T. Okay. And hopefully you remember Q provided at constant pressure, QP is our delta H, QV is your delta U. Okay. हे लक्षात असेल, आधीच्या टर्म्स आहेत ह्या. ऑल राईट. सो बघा इथे व्हॉट वी आर सेइंग, डेल्टा एस बिंग इक्वल टू Q बाय T. हे झालं आपलं मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ युअर एंट्रोपी. दिस इज युअर मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ एंट्रोपी. नाउ व्हॉट इज यूज ऑफ दिस एंट्रोपी? तर बघा रे आता यूज कसा होणार आहे याचा. तर यूज होतो आपल्याला युझिंग सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. आपण ऑलरेडी फर्स्ट लॉ केला होता, होपफुली तो आठवत असेल तुम्हाला. तर सेकंड लॉ बघा अंडरस्टँड करायला सिम्पल आहे. आपण 0th लॉ नाही केला इथे, सिलेबस मध्ये नाहीये, बट मी तुम्हाला तो पण सांगतो, सांगेन नंतरच्या ह्याच्यामध्ये. तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय सांगतो, तर रॅन्डमनेस ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग increases in spontaneous process. रॅन्डमनेस ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग, जे काही सिस्टीम आहे सराउंडिंग आहे, तर दोन्हीचा जो रॅन्डमनेस आहे ऍज इन एंट्रॉपी आहे, असं म्हणतो मी, एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग increases in spontaneous process. As in what? Delta S total. बघा डेल्टा एस टोटल काय असणार आहे, डेल्टा एस टोटलला मी फक्त डेल्टा एस टी लिहितो. डेल्टा एस टोटल विल बी इक्वल टू डेल्टा एस
सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ज्यालाच मी आता इथे असं म्हणेन डेल्टा एस टोटल विल बी इक्वल टू डेल्टा एस प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ही झाली टोटल एंट्रॉपी. फॉर सिस्टीम आपण काहीच यूज नाही करणार आहे, ठीक आहे, सिस्टीम. आणि ही झाली सराउंडिंगची एंट्रॉपी. बघा आता जी सराउंडिंगची एंट्रॉपी चेंज आहे, सराउंडिंगचा एंट्रॉपी चेंज आहे तो थोडासा लक्षात घ्या. तर सराउंडिंगचा एंट्रॉपी चेंज हा कशावर डिपेंड करणार आहे? हा डिपेंड करणार आहे की तिथे डेल्टा एच एक्झॅक्टली काय आहे. डेल्टा एच एक्झॅक्टली काय आहे सी लक्षात घ्या तुम्ही आता पटकन. डेल्टा एच, इफ डेल्टा एच इज पॉझिटिव्ह, सी डेल्टा एच जर पॉझिटिव्ह असेल ना, डेल्टा एच आपण सिस्टीमचा बघतोय, डेल्टा एच सिस्टीमचा बघतोय. डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे ऍज इन व्हॉट? ही एनर्जी प्रोव्हाइड केली. एनर्जी काय करतोय आपण? प्रोव्हाइड करतोय. व्हेअरएज डेल्टा एच जर निगेटिव्ह असेल, डेल्टा एच निगेटिव्ह असेल तर त्या केसमध्ये एनर्जी काय होतीये? एनर्जी रिलीज होतीये. सी जर एनर्जी रिलीज होतीये, अंडरस्टँड करा, ही सिस्टीम आहे आपली, दिस इज माय सिस्टीम. सिस्टीम मधून एनर्जी जी आहे, एनर्जी रिलीज होते. इफ एनर्जी इज रिलीजिंग, तर त्या केसमध्ये व्हॉट विल हॅपन विथ सराउंडिंग? सराउंडिंगचं काय होणार? जे काही इथले मॉलिक्युल्स असतील बघा, इथले जे कोणते मॉलिक्युल्स असतील तर त्या मॉलिक्युल्सची टेंडन्सी काय बनेल? त्या मॉलिक्युल्सची टेंडन्सी बनेल टू ऍब्सॉर्ब दिस एनर्जी and to increase उसका randomness. So from this what I can say that delta S of surrounding जो आहे it will be dependent on your delta H. But delta H कोणत्या वेने? तर delta H निगेटिव्ह टर्म्स मध्ये. delta H निगेटिव्ह टर्म्स मध्ये. तुम्हाला सर हे असं का लिहिलं तुम्ही निगेटिव्ह? तर बघा परत एकदा बघा, जेव्हा सिस्टीम मधून हीट रिलीज होतीये तेव्हा हा डेल्टा एच इथे काय झाला रे? डेल्टा एच झाला निगेटिव्ह. डेल्टा एच झाला निगेटिव्ह. बट हे समजून घ्या, डेल्टा एस ऑफ सराउंडिंग काय होतोय? डेल्टा एस ऑफ सराउंडिंग इन्क्रीज होतोय ना रे. इन्क्रीज होतोय म्हणजे काय झालं तर पॉझिटिव्ह झाला. ते रिपीट करतो मी अगेन. डेल्टा एच निगेटिव्ह का आहे? एनर्जी रिलीज झाली. एनर्जी रिलीज होतीये. Since there is release of energy, the delta H will be negative. The delta H negative आहे, ओके, डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि ह्या एनर्जी रिलीजमुळे रँडमनेस इन्क्रीज होतोय कोणाचा? सराउंडिंगचा, राईट. सो सराउंडिंगची एंट्रॉपी काय झाली? इन्क्रीज झाली. आणि इन्क्रीज झाली म्हणजे काय? दॅट इज पॉझिटिव्ह. तर अरे यार पॉझिटिव्ह काहीतरी मॅच करावं लागेल ना आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह साठी. सो इथे काय करतोय मी? हे मायनस साइन ऍड करतोय सो दॅट मायनस मायनस विल बिकम प्लस. होपफुली लक्षात येते तुमच्या. नंबर्स मध्ये सांगतो, असं इमॅजिन करा डेल्टा एच जो आहे तो लेट से -10 आहे, ओके. त्याच्यामुळे डेल्टा एस आपला काय झाला? तो तर +10 बनणार आहे. तर अरे आता ह्यांना इक्वेट करायचंय ना, तर मी आता डेल्टा एस इज प्रपोर्शनल टू मायनस डेल्टा एच लिहिलं म्हणजे काय? मायनस ऑफ -10 लिहिलं तर तो प्रपोर्शनल टू +10 झाला. होपफुली आता लक्षात आलं असेल तुमच्या. If I am saying delta S is proportional to minus delta H. And again, it will be dependent on temperature. It will be dependent on temperature. So delta S surrounding काय बनतो बघा? Delta S surrounding will be equal to minus delta H by T. मायनस डेल्टा एच बाय टी. होपफुली हे इक्वेशन तुम्हाला क्लिअर असेल. तर बघा आता आपल्याकडे दोन इक्वेशन आहेत. पहिलं मी लिहिलं होतं डेल्टा एस टी इक्वल टू डेल्टा एस प्लस डेल्टा एस सराउंडिंग. दिस इज माय फर्स्ट इक्वेशन, दिस इज माय सेकंड इक्वेशन. नाउ इफ आय सबस्टिट्यूट बोथ इक्वेशन्स, बघा सराउंडिंगचं इक्वेशन इथे जर सबस्टिट्यूट केलं तर डेल्टा एस टी काय बनणार आहे? डेल्टा एस टी विल बी डेल्टा एस मायनस delta H by T minus delta S by T. If I multiply by T, बघा T ने सगळ्याला मल्टिप्लाय करतो, T ने सगळ्याला मल्टिप्लाय करतो, तर इथे इक्वेशन बघा कसं बनेल? T डेल्टा S T इक्वल टू T डेल्टा S
टी डेल्टा एस मायनस डेल्टा एच मायनस डेल्टा एच. ह्याच इक्वेशनला थोडं रिअरेंज करून लिहितोय. मायनस साइन जर मी इथे ऍड केलं तर टी मायनस टी डेल्टा एस टोटल विल बी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. बघा हे इक्वेशन लक्षात येते का कसं आलंय ते? काय केलं मी या इक्वेशन साठी? तर अरे सिम्पली मी फक्त थोडस रिअरेंजमेंट केली आहे. दॅट्स इट. रिअरेंजमेंट केली आहे, मला इक्वेशन मिळालंय. ओके ओके. आता बघा समजून घ्या. Now, since we have said in second law, what we have said that total entropy system or surrounding ची separate नाही म्हणत आहे, तर we are saying total entropy. Okay, total entropy increases for spontaneous. Total entropy increases for spontaneous process. ठीक आहे. बघा 5 मिनिट्स अजून घेणार आहे मी एक्स्ट्रा, तर लक्ष द्या नीट. आता हे खूप जास्त इम्पॉर्टंट पार्ट आहे चॅप्टरचा. तर टोटल एंट्रॉपी इन्क्रीजेस फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण असं म्हटलंय. तर इथून मी असं म्हणू शकतो, तर स्पॉन्टेनियस प्रोसेस जो डेल्टा एस टोटल असणार आहे दॅट विल बी ग्रेटर दॅन 0, देन इट इज स्पॉन्टेनियस. जर ग्रेटर दॅन 0 स्पॉन्टेनियस आहे तर डेल्टा एस टोटल लेस दॅन 0 विल बी नॉन स्पॉन्टेनियस. Right. And if delta is total equal to 0, then it will be at equilibrium. Correct. I can use this term. Yes, we can use this term because हा तर law आहे ना. आता लॉ आहे, लाईक लॉला काही आता अपोज काय करायचं ना आपण. तर नॉर्मल लॉ आहे की हे असं आहे. दॅट्स इट. नाउ बघा रे, ही जी टर्म आहे ना इथे, ही जी टर्म आहे तर ही बेसिकली आपल्याला काय सांगू शकते? ही वाली. ठीक आहे, त्या टर्मला मी थोडं कलर चेंज करतो आणि साईज छोटा करतो. ही वाली जी टर्म आहे ही बेसिकली आपल्याला स्पॉन्टॅनिटी सांगते. येस, शी इज टेलिंग अस अबाउट द स्पॉन्टॅनिटी. आता इन्स्टेड ऑफ रायटिंग मायनस टी डेल्टा एस टी, इन्स्टेड ऑफ दॅट टर्म वी आर गोइंग टू यूज अनदर टर्म ज्याला म्हणतो आपण डेल्टा जी. बघा ह्या टर्मला मी फक्त रिप्लेस केलंय, बाकी सगळे ऍज इट इज ठेवतोय. एच मायनस टी डेल्टा एस. इथे एका लक्षात बघ काय केलं मी इथे. डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. मी काय केलं रे, तर इन्स्टेड ऑफ रायटिंग मायनस टी डेल्टा एस टी आय रोट डेल्टा जी. हे कशासाठी लिहिलं? हे लिहिलं मी टू डिफाइन, हे केलं टू डिफाइन स्पॉन्टॅनिटी ऑफ द रिएक्शन. स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन. तुम्ही असं ह्याचं काय बेनिफिट झालं रे? तर बघा ना सर, रे टी इंटू डेल्टा एस होतं ना, एक प्रोसेस आपण कमी करून टाकली, डायरेक्ट एक प्रोसेस कमी करून टाकली इंस्टेड ऑफ डुइंग ऑल दिस कॅल्क्युलेशन. सिन्स व्हाय वी वोंट डू दिस कॅल्क्युलेशन? बिकॉज फाइंडिंग डेल्टा एस टी इज कॉम्प्लिकेटेड प्रोसेस. तुम्ही असं का? तर अरे एस टी जो आहे ना, इट इन्क्लुड सिस्टीम प्लस सराउंडिंग. आणि आपण जे काही स्टडी करतोय ना रे, ते स्टडी आपण सिस्टीमवर करतोय. दॅट वॉज द डेफिनेशन ऑफ सिस्टीम. की पार्ट ऑफ युनिवर्स अंडर ऑब्झर्वेशन इज सिस्टीम. तर जे स्टडी करणार आहे ते सिस्टीम करतोय, तर जे काही चेंजेस पाहिजेत ते तर सिस्टीम मधले पाहिजेत की नाही. अख्खे घेऊन काय करायचे? सिस्टीम प्लस सराउंडिंग घेऊन काहीच उपयोग नाहीये. आपल्याला काय चेंज पाहिजेत? वी नीड चेंजेस ओनली फॉर सिस्टीम. चालेल ना? येस, कॉलेज असेल तर जा. मी एक 2-3 मिनिटाचं राहिले थोडंसं, बट येस जर मिस करते ना तर नक्की ते बघून घ्या, कॉज हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे जो काही सांगतोय तो. चालेल, म्हणजे कॉलेज असेल तर यू कॅन लिव्ह, इट्स दॅट नो वन. ओके, तर डेल्टा एस टोटल जो सांगतोय दॅट इज सिस्टीम प्लस सराउंडिंग. ओके, तर
सिस्टीमचा पार्ट आहे ना, सिस्टीमचा पार्ट आपल्याला फोकसमध्ये ठेवायचा आहे. तर जे स्टडी करायचंय ते इन टर्म्स ऑफ सिस्टीम करू ना. वाय वी आर स्टडिंग इन टर्म्स ऑफ सराउंडिंग ऍज वेल. सो आय डोंट वॉन्ट धिस पार्ट, आय डोंट वॉन्ट टू स्टडी धिस पार्ट. सो त्यामुळे मी काय केलं, टी डेल्टा एस टी ला एक नवीन टर्म इन सिस्टीम देऊन टाकली, डेल्टा जी ऑफ सिस्टीम, डेल्टा जी ऑफ सिस्टीम. whereas ही डेल्टा जी जो आहे that is your Gibbs free energy change. This is Gibbs free energy change. हे दिलं होतं आपल्याला गिब्स बाबाने. गिब्स नावाचा एक बाबा होता. तर गिब्स बाबाने काय सांगितलं, तर आपलं जो काही रॅन्डमनेस ऑफ सिस्टीम आहे, रॅन्डमनेस ऑफ सिस्टीम आहे, तो तुम्ही माझ्या इक्वेशनने देऊन टाका. माझे ॲज इन गिब्स बाबा असं म्हटलं की डेल्टा जी इक्वल टू डेल्टा एच minus T delta S. Use this equation and then you can find the randomness of system. How you can find randomness of system? So if delta G is less than 0, as in negative ahe, delta G is negative, then it will be spontaneous process. If delta G is positive, greater than 0, then it is non-spontaneous process. And if delta G equal to 0, then it is at equilibrium. It is at equilibrium. सर हे थोडं उलट सांगितलं तसं वाटतंय का? नाही रे, उलट बिलट काही सांगितलं नाही. हे बघा, हे आणि हे सेमच आहे, हे आणि हे सेमच आहे. कसं काय? तर बघा, बघ आपण रिलेशन सांगतोय डेल्टा जी इक्वल टू मायनस टी डेल्टा एस टोटल. आणि अकॉर्डिंग टू सेकंड लॉ नुसार काय सांगितलं, सेकंड लॉ सेज डेल्टा एस टी जो आहे दॅट शुड बी ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह असेल तर काय असणार, स्पॉन्टेनियस प्रोसेस. बघा इथे समजा तुम्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू टाकलीत, इफ आय पुट पॉझिटिव्ह व्हॅल्यू इथे हिअर, तर डेल्टा जी काय बनणार आहे, डेल्टा जी विल बिकम निगेटिव्ह. डेल्टा जी काय असणार आहे, तर तो निगेटिव्ह बनणार आहे. होपफुली तुम्हाला समजतंय. समजा डेल्टा एस टोटल इज लेस दॅन 0, म्हणजे तो निगेटिव्ह आहे, तर ती असते नॉन स्पॉन्टेनियस. नाउ इफ यू सबस्टिट्यूट निगेटिव्ह व्हॅल्यू हिअर, इथे समजा मी निगेटिव्ह व्हॅल्यू टाकतोय, तर निगेटिव्ह विल बिकम पॉझिटिव्ह. आणि मग डेल्टा जी काय बनेल, डेल्टा जी आपला पॉझिटिव्ह बनणार आहे. आणि लास्टली डेल्टा एस टोटल इक्वल टू 0 आहे, तर दॅट इज इक्विलिब्रियम. आता इथे 0 टाका, तुम्ही 0 टाका, तर 0 इंटू एनिथिंग विल बी 0. डेल्टा जी विल बी 0. ठीक आहे. होपफुली तुम्हाला हे 3 गोष्टी लक्षात आल्यात. बघा हे आपल्याला इथून पुढे इम्पॉर्टंट आहे, आणि मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ना ते इथून येणार आहेत. मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते इथून असणार आहेत. तर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे डेरिवेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण हे जे सांगितलं होतं हे इथून इथपर्यंत डेरिवेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. बघा मी तुम्हाला फक्त इक्वेशन लिहून दिलेत, त्याच्या मागची जी थेरी आहे ती तर मी तुम्हाला वर्ड्स मध्ये सांगत गेलोय, लाईक मी बोलत गेलोय. होपफुली तुमच्या ती लक्षात आली असेल मी काय काय तिथे टर्म्स यूज केल्या आहेत और काय बोललोय. बट डेरिवेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने दिस इज रिअली इम्पॉर्टंट. अँड लास्टली हे जे इक्वेशन आहे ह्याच्यावर आपल्याला खूप सारे क्वेश्चन्स बनणार आहेत टू एक्सप्लेन अबाउट स्पॉन्टेनिटी, नॉन स्पॉन्टेनिटी और टेम्परेचर. वी विल डिस्कस अबाउट दॅट. क्वेश्चन सॉल्व्ह करताना वी विल डिस्कस अबाउट दॅट. होपफुली आत्ता तुम्हाला हे इक्वेशन क्लिअर असेल. तर आजचे क्विकली आपण हे रिवाइज करून टाकू की एक्झॅक्टली काय काय केलं. तर बघा आपण ह्या इक्वेशनला पोहोचलोय फायनली. आजच्या लेक्चरमध्ये वी स्टार्टेड विथ द कन्सेप्ट ऑफ स्पॉन्टेनियस प्रोसेस. व्हॉट इज स्पॉन्टेनियस प्रोसेस ते डिस्कस केलं. त्यानंतर स्पॉन्टेनियस प्रोसेस इन टर्म्स ऑफ एनर्जी बघितलं. देन एनर्जीला एक्सेप्शन्स बघितले, आणि मग नवीन एक टर्म आणली एंट्रॉपी. देन वी डिस्कस अबाउट व्हॉट इज एक्झॅक्टली एंट्रॉपी. अँड देन तिथून आपण आलो होतो सेकंड लॉवर, जो सांगत होता एंट्रॉपी ऑफ टोटल लाईक सिस्टीम प्लस सराउंडिंग इन्क्रीजेस. इट्स नॉट जस्ट सिस्टीम और इट्स नॉट जस्ट सराउंडिंग, बट सिस्टीम प्लस सराउंडिंग दोन्हीची इन्क्रीज होते. ओके. आता सिन्स वी आर ओनली डीलिंग विथ सिस्टीम, आपल्याला सिस्टीमशीच डील करायचंय, तर सराउंडिंग वाला पार्ट इग्नोर करायचा आहे. सो व्हॉट वी डिड, वी इग्नोर दॅट सराउंडिंग वाला पार्ट. आपण पहिलं तर डेल्टा एच इंट्रोड्यूस केला, डेल्टा एच इंट्रोड्यूस केला फॉर
कशासाठी तर डेल्टा एस सराउंडिंग साठी. वन्स यू इंट्रोड्यूस दॅट, आता डेल्टा एस टोटल सुद्धा आपल्याला नकोय. सो इन्स्टेड ऑफ डेल्टा एस टोटल वी इंट्रोड्यूस अ न्यू टर्म विच इज डेल्टा जी, गिव्स फ्री एनर्जी. आणि तिथून आता आपल्याला स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन सांगता येते. ओके, सो वी स्टार्टेड विथ दिस. आणि आता आपण इथे आलोय टू डिस्कस अबाउट गिव्स फ्री एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन. ओके, गिव्स फ्री एनर्जी अँड स्पॉन्टॅनिटी ऑफ रिएक्शन. उद्या एक थोडासा अजून फायनल पार्ट राहिलाय थेअरीचा. वी विल कव्हर दॅट पार्ट अँड देन वी विल डू एमसीक्यू सॉल्विंग प्लस एक्सरसाइज क्वेश्चन. ठीक आहे, तर चला एंड करतो मी आजचं लेक्चर. भेटू आपण उद्याच्या लेक्चरमध्ये.